हाय घ्या. थँक्यू. काय अवस्था झाली मालकांच्या पाकिटाची आणि त्यात पैसे बी नाही. शोभा मी येतो. हा थांब थांब मोन्या. काय ग? तुला एक सरप्राईज दे. हो काय ग? तुझं पाकिट. अरे बापरे पडलं वाटतं. नाही नाही, हे ना पाकिट मी तुझं मारलं. हो आणि आता त्यात भरपूर पैसे भरून मी तुला देणार. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. आता नाहीयेत 500 रुपये माझ्याकडे. म्हणजे असायला हवे होते पण नाहीयेत. काय नाटकी करतो. अरे नेहमीची रडा रडी तुझी. दाखव मला तुझं पाकिट दाखव. अरे पैसे खरंच नाही. अरे आता वाण्याचं बिल दिलं म्हणून नाही तर खरं पैसे नाही. मोने माझं डोकं फिरवू नको. बघून दाखव ना. अरे मी बघतो ना. थांब थांब एक मिनिट देतो तुला. अरे खरंच नाहीयेत पाकिटात. बघ बघ तूच बघ. घे. पाकिटात पैसे. नाहीयेत म्हटलं तुला पैसे. पैसे नाही म्हणाला ना तू. अरे पैसे पाचशे रुपये नोट. म्हणजे कुठं आले का आता खोटं पण बोलायला लागलाय मोन्या तू. नाही खोटं नाही बोलत. खरंच पैसे नव्हते. कुठून आले? जसं काही कोणीतरी न कळतच तुझ्या पाकिटात पैसे आणून ठेवतं नाही. काय बंडल मारतोय. नाही नाही, हे तुझं पाकिट मी मारलं आणि आता त्यात भरपूर पैसे ठेवलेत आणि आता तुला परत करते. शोभानेच ठेवले असतील पैसे. ए दाताड काय काढतो. परवा मी तुला भाजीसाठी 72 रुपये दिले होते. त्याचं काय झालं? बाबा 72 भाजी आणली. ए यार पण पैसे परत कोण देणार मला? पैसे नाहीयेत पाकिटात. तू बघितलंस ना फक्त मेंटेनन्सचे 500 रुपये होते. नाही बघू थांब. नाही मी शोधतो ना. बघितलंस की तू आता. बघ मला बघ. रुपये है ना? नव्हते ना पाकिटात. खरंच मग हे कुठं आले का? परत खोटं बोलतोय मोन्या तू. नाही खोटं नाही. खरंच नव्हते पैसे. नाही एक काम कर. माझे ते 72 होते ना. 2 रुपये पण दे माझे सुट्टे पैसे. अरे नाहीयेत. तुला म्हटलं ना मी नाही. कुठे तूच बघितलंस ना. असतील शोध. नाहीयेत 2 रुपये. तू बघितलंस ना. शोध. 2 रुपये कुठून असणार पाकिटात माझ्या? दोन रुपये निघाले ना. पण तुला माहित नव्हतं ना तुझ्या पाकिटात. तू बघितलं काय खोट बोलतो. कमाला यार मोने तुझी कमाले. कमाल माझी कसली? शोभाची कमाल आहे. मोन्या सकाळी मला म्हणलं मेंटेनन्सचे पैसे देतो आणि दिले का नाही रे? वरनं माझे 72 रुपये पण देतो म्हणला आणि दिले नाही. अरे दिले की सकाळी पैसे तुला. देतो म्हणला होता दिले नव्हते. अरे नाही का मी तुला चाळीच्या गेटवर तिकडे नाही का तू तर थांबवली समोर आला पाकिट बघत बघ. ए राहू दे. अरे मोहन खोटं नाही बोलला. तूच एकदा नीट बघ ना परत. अरे तुम्ही शपथ माझं पाकिट बघ. बघ याच्यात एक तरी 500ची नोट आहे का? बघ. आणि त्याचं पाकिट बघ. विचार तर ठीक आहे. ए मोहन तू तुझं पाकिट दाखव. अरे नाही माझ्या पाकिटात नाहीये. बघ ना. बघ बघ ना. उघड बघ. पैसे कुठे असणार? पैसे
एक माझे 70-72 पण असणार बघ. हे बघ काय हा 71. आणि हे 2. हे नक्की काय घडतंय? नाही म्हणजे तो विसरला असेल, तो मुद्दाम असं नाही करणार. ए मोहन, हे बघ याचे पैसे देऊन टाकतो. हे तुझे 72 रुपये आणि हे तुझे मेंटेनन्सचे 500 रुपये जमा करतो. ठीक आहे? चला येतो मी. अरे हो, मला पण ऑर्डर पोस्टी करावं जायचं. चल रे. सकाळी एवढं मोठं सरप्राईज देऊन सुद्धा आता काहीच झालं नाही असं दाखवते. शोभा तू मनाने खूप चांगली आहेस, पण आता मलाही तुझ्यासाठी काहीतरी करायला हवं. काय करू? आज शोभाच्या आवडीचं काहीतरी गोड खायला बनवतो. शोभा, शोभा, मोने बोल ना. आज काहीतरी गोडाचं खायला बनवू का जेवणानंतर? का आज काय स्पेशल आहे? लग्नाचा तर वाढदिवस नाहीये. नाही. मोन्या काय घोळ नाही ना घातलाय? लाजायला काय झालं तुला? काय तुझ्या मॅडमनी काय बोनस बिनस दिलाय का? मग एवढा का लाडात आलाय? काय झालंय? शोभा, हे सगळं ना तुझ्यामुळे झालंय. म्हणजे आज मला नव्याने कळलं तुझं माझ्यावर किती प्रेम आहे ते. हो का? कसं काय? अरे बोल ना, कसं काय? नाही, काय नाही, काय नाही. शोभा, तुला काय हवंय सांग, मी तुला आज देईन. खरंच? हो. मग आपण आज बाहेर जाऊया जेवायला. घरातलं खाऊन मला कंटाळा आलाय. आपण आहे ना बाहेर काहीतरी चमचमीत खाऊया. म्हणजे पाणीपुरी, भेळपुरी, शेवपुरी, बटाटापुरी. हा हा शोभताई, चांगली आयडिया आहे. बरेच दिवस झाले तुम्ही दोघं बाहेर कुठं गेला नाहीयेत. ताई तुम्ही मस्तपैकी तयार होऊन जा. चालेल. भानू तू येतेस का? नाही म्या नको. म्या कशा उगीच कबड मध्ये हड्डी. कबाड मध्ये हड्डी नाही का? कबाब में हड्डी. तेच ते. तुम्ही दोघं जा. ती माझी साडी काढून ठेव जा. कुठली साडी? अगं थांब थांब दाखवते तुला. कुठली साडी? मला कमीपणा येऊ नये म्हणून शोभा परत पाकिटात पैसे ठेवे. भानू कुठल्या दुकानात गेलेत? कारच्या. भानू, मोने कुठे गेलाय? दादा आणि वहिनी बाहेर गेलेत. हा त्यांना उशीर होणार आहे. काही काम होतं का? अगं भानू, मोहननी मगाशी मला मेंटेनन्सचे 500 रुपये दिले होते, ते गायब झाले. आणि मला पण माझेच 72 रुपये परत दिले होते, ते पण गायब झाले. असं कसं होईल? तुम्हाला ना भास झाला असेल. तुमचं पाकिट परत चेक करा. अगं नाही भानू, 4 वेळा चेक केलं, पण मोहनने दिलेली ती 500 रुपयाची नोट गायब झाली आहे. माझ्याकडे नाहीये. आणि माझ्याबरोबर ते दुसऱ्यांदा घडतं. भानू म्हणजे खरं सांग, मोहन काही जादू वगैरे शिकला नाहीये ना? नाही नाही सम्या, जादू नाही. मला वाटतं भानू हिप्नोटिझम करत असेल मोहन. राहुल म्हणजे अंजू अगं ते म्हणजे ती जादू नसते, पण जादू सारखंच असतं. म्हणजे ना आपण कुठल्या पण माणसाला वश करून आपल्याला जे पाहिजे ना ते करून घेऊ शकतो. बरोबर. अरे नक्कीच त्याने आपल्याला हिप्नोटाईज करून ते पैसे काढून घेतले असणार. तर विश्वासच बसत नाही मोहन असं वागेल. तर येऊ दे त्याला, बघतो बरोबर. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.